last lecture we have seen about the section 41C, that is police control rooms. What are the police control rooms? We have seen that state government has to establish a police control room in every district and also at a state level. Okay, the government must cause to be displayed on the notice board. इथे एक notice board असायला पाहिजे, kept outside such control rooms. For what purpose? Then there must be written what? The name and addresses of the person arrested. ज्या लोकांना अटक केली गेली आहे त्या लोकांचे नाव आणि पत्ते लिहिलेले असले पाहिजेत. The name and designation of the police officer. Designation म्हणजे काय? पद. ज्या पोलीस ऑफिसरने त्यांना अरेस्ट केलेलं आहे त्या पोलीस ऑफिसरचं नाव असायला पाहिजे आणि त्याचं पद कुठला हे लिहायला पाहिजे. Who makes such arrest besides the control room at the state level must collect from time to time all the details, that is information about the persons arrested, the nature of offenses with which they were charged. जी माणसं अटक केली गेलेली आहेत त्या माणसांना कुठल्या गुन्ह्याखाली काय चार्जेस लागलेले आहेत हे सुद्धा तिथं लिहिलं गेलेलं असलं पाहिजे. ओके, देन thus the control room has to maintain such a database for the information of the general public. हे कशासाठी लिहायचं आहे तर जनरल पब्लिकच्या इन्फॉर्मेशनसाठी हे सगळं लिहायचं आहे. सेक्शन 41D पाहूया. राईट टू मीट अँड ॲडव्होकेट. त्याला राईट आहे टू मीट अँड ॲडव्होकेट. ॲडव्होकेटला भेटण्याचा अधिकार आहे. आफ्टर द अरेस्ट वेन एनी सच पर्सन इज इंट्रोगेटेड बाय द पोलीस ऑफिसर. अटक केलेली आहे त्याला पकडलेलं आहे. देन at that time such person arrested is entitled to meet an advocate of his choice. Underline of his choice. त्याला स्वतःला चॉईस आहे की तो त्याला जेव्हा अटक होते तेव्हा तो त्या ॲडव्होकेटला सिलेक्ट करू शकतो किंवा त्याच्याशी तो बोलू शकतो, इन्फॉर्म करू शकतो. ड्युरिंग सच इंटरोगेशन. सेक्शन 41A to 41D हॅव बीन इन्सर्टेड इन CRPC इन 2008. 2008 मध्ये हे इन्सर्ट झालेले आहे. सेक्शन 42 काय सांगते? अरेस्ट ऑन रिफ्युजल टू डिस्क्लोज द आयडेंटिटी. कधी अरेस्ट करायचं आहे जर आयडेंटिटी डिस्क्लोज करण्यापासून नकार दिला तर, रिफ्यूज केलं तर. एनी सच पर्सन कॅन बी अरेस्टेड बाय अ पोलीस ऑफिसर विदाउट द वॉरंट. अंडरलाईन करा, विदाउट द वॉरंट. हू हॅज बीन अक्युज्ड ऑफ कमिटिंग एनी नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स in the presence of such a police officer itself, then after asking his name and address person refuses to do so. पाहता पुन्हा एकदा वाचते. एनी सच पर्सन कॅन बी अरेस्टेड. अशा माणसाला अटक करता येते बाय पोलीस ऑफिसर. कशी? विदाउट द वॉरंट. वॉरंट नसताना सुद्धा. आपण पाहिलेलं आहे वॉरंट कधी काढतो आपण? कॉग्निझिबल ऑफेन्स असेल तेव्हा. who has been accused of committing any non-cognizable offense. असा अक्युज्ड आहे की ज्याने नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स केलेला आहे. नॉन कॉग्निझिबलला काय करावं लागतं? प्रोसिजरने जावं लागतं. पण नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स हा केलेला आहे आणि कुणाच्या समोर केलेला आहे? इन द प्रेझेन्स ऑफ सच अ पोलीस ऑफिसर इटसेल्फ. पोलीस ऑफिसर हजर आहे समोर, त्याच्यासमोर एक नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स झालेला आहे. मग पोलीस ऑफिसरने त्याला विचारलेलं आहे. देन आफ्टर आस्किंग हिज नेम अँड ॲड्रेस पर्सन रिफ्युजेस टू डू सो. पर्सन स्वतःचं नावही सांगत नाही आणि काहीच सांगत नाही, स्वतःची माहिती सांगत नाही. मग अशा वेळेस त्याला सोडून द्यायचं का? वॉरंटचं वेटिंग करत नाही. अँड इफ द पर्सनल इन्फॉर्मेशन गिव्हन बाय सच अ पर्सन बिलीव्ड टू बी नॉट ट्रू बाय सच ऑफिसर. पहा, ऑफिसरला वाटलं की हा जो माहिती देतोय ती खरी नाही आहे. देनला अंडरलाईन करा. देन हा महत्त्वाचा शब्द आहे. सच पर्सन कॅन बी सो अरेस्टेड. अशा माणसाला विदाऊट वॉरंट अरेस्ट करता येतं. ओके. हाऊ एव्हर द पर्पज ऑफ सच अरेस्ट मस्ट बी टू असर्टन. असर्टन म्हणजे खात्री करून घेणं. काय अरेस्ट का करायचं तर असर्टनिंग करायचं आहे. द रिअल आयडेंटिटी ऑफ सच अक्यूज पर्सन. त्याची रिअल आयडेंटिटी कळण्यासाठी त्याला अरेस्ट करण्याची अथॉरिटी आहे, जरी हा ऑफेन्स नॉन कॉग्निझिबल असेल तरी सुद्धा. ओके, विदाउट वॉरंट त्याला अरेस्ट केलं जाईल. Therefore, in other words, if the police officer is satisfied about such a real identity as so told by such a person, then he cannot be arrested without warrant. त्याचे समाधान झालं.
समजा हटकलं पोलीस ऑफिसरने एखाद्याला, आपण सगळं खरी माहिती सांगितली, खरं कारण सांगितलं, ते खरं कारण त्याला खरं वाटलं किंवा त्याला पटलं तर तो आपल्याला सोडून देणार, नाही पटलं तर अरेस्ट करणार विदाऊट वॉरंट. ओके. आता सेक्शन 43 पाहूया. अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन ऑर सिटीजन. पहा, प्रायव्हेट पर्सन किंवा सिटीजनला सुद्धा अरेस्ट करण्याची अथॉरिटी आहे. आपण मूवीजमध्ये पाहतो की पळत पळत पोलीस ऑफिसर पळतो, त्याच्या पुढे एक हिरो पळतो आणि हिरो त्याला पकडतो. ओके. असं कुणी कुणाला पकडू शकत नाही, पण इथं सिटीजनला अथॉरिटीज दिलेल्या आहेत सेक्शन 43 खाली CRPC मध्ये. अ प्रायव्हेट पर्सन कॅन अरेस्ट एनी सच अक्युज्ड पर्सन who in the presence of that citizen has committed any non-bailable and cognizable offense. नॉन बेलेबल ऑफेन्स आणि शिवाय कॉग्निझिबल ऑफेन्स, एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे त्यांनी त्या सिटीजनच्या समोर. दॅट इज ऑफेन्स ऑफ मोस्ट सिरियस नेचरचा ऑफेन्स घडला आहे आणि आपण पळून चाललो आहे तिथून, त्याला पकडून द्यायला नको का पोलिसांमध्ये? सो हिअर besides such private person is also authorized to arrest any proclaim offender. प्रोक्लेम म्हणजे आता तो समोरच ऑफेंडर झालेला आहे, तो डिक्लेअर झाला की तो ऑफेन्स केला आहे त्याने, मग त्याला सोडून न देता त्याला पकडण्याची अथॉरिटी कुणाला दिलेली आहे? प्रायव्हेट पर्सनला किंवा सिटीजनला दिलेली आहे. हाऊएव्हर द प्रायव्हेट पर्सन मस्टला अंडरलाईन केलेली आहे मी स्वतः पण आणि तुम्ही पण करा. हँड ओव्हर विदाऊट डिले सच पर्सन अरेस्टेड टू द पोलीस ऑफिसर. नाहीतर मग आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं कुणालाही डिटेन करता येणार नाही. राईट टू प्रायव्हसी आहे, राईट टू त्याचं मुवमेंट आहे, म्हणजे बरेचसे राईट्स इथं लागू होतील. जर आपण त्याला पकडलं आणि त्याला पकडून आपल्या ताब्यात ठेवलं तर विदाऊट डिले आपण जर सोडलं नाही तर आपल्यावर खूप सारी कलमं लागू शकतात. सो हँड ओव्हर विदाऊट डिले सच अ पर्सन अरेस्टेड टू द पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसरच्या ताब्यात देऊन टाकायचं. और टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन, as police officer can decide that the person falls under the categories under section 41, and if that police officer is satisfied then he can make rearrest and formal arrest of that person. त्याला रिअरेस्ट केलं जाईल आणि त्याला त्या व्यक्तीकडून काय केलं जाईल? पहा, एक व्यक्ती आहे, त्याच्यासमोर एक गुन्हा घडलेला आहे आणि तो गुन्हा कशा स्वरूपाचा आहे? कॉग्निझिबल आहे, नॉन बेलेबल आहे, तर मग त्या माणसाला विदाऊट वॉरंट किंवा त्याला त्या साध्या माणसाला, त्या व्यक्तीला, अक्यूजला अरेस्ट करण्याची अथॉरिटीज देऊन टाकलेली आहे. पण महत्त्वाचं काय आहे? विदाऊट डिले त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला जायचे, त्या व्यक्तीला घेऊन किंवा पोलीस ऑफिसरच्या ताब्यात द्यायचं आणि मग पोलीस ऑफिसर त्याला रिअरेस्ट करेल. ओके. सोपा आहे CRPC, फक्त सेक्शन्स नीट लक्षात ठेवायला पाहिजेत. सेक्शन 44 अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेट सुद्धा अरेस्ट करतात. वेन एनी ऑफेन्स इज कमिटेड इन द प्रेझेन्स ऑफ मॅजिस्ट्रेट whether executive or judicial and within the local jurisdiction, then he may himself arrest or he may order any other person to arrest the offender, and thereafter such magistrate may commit such offender to the custody. काय करू शकतो? त्याच्यासमोरच गुन्हा घडलेला आहे, मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल असू दे नाहीतर एक्झिक्युटिव्ह असो, त्याच्यासमोरच गुन्हा घडले, तो स्वतः अरेस्ट करेल किंवा एखाद्या पर्सनला त्याला अरेस्ट करायला सांगेल आणि कस्टडीमध्ये पाठवून देईल. सेक्शन 45 प्रोटेक्शन टू आर्म फोर्सेस. प्रोटेक्शन द्यायचं आहे आर्म फोर्सेसला. ॲज such a person who is the member of the armed forces of the union or the member of any state forces म्हणजे काय? मिलिटरी. and who is discharging the duty of maintenance of public order cannot be arrested under the provisions of aforesaid section 41 to 44 for anything done by him in the discharge of his official duties except with prior consent of the appropriate government. एक मिलिटरी मॅन आहे. मिलिटरी मॅनसाठी आणि आपल्यासाठी काय रूल्स वेगळे आहे सिटीजनसाठी. मिलिटरी मॅन जर पब्लिकच्या त्याची ड्युटी करत असताना काही वागत आहे, पळत आहे, काही पकडत आहे, तर अशा वेळेस त्याला काय केलं जाईल? त्याला अरेस्ट केलं जात नाही वरच्या प्रोव्हिजननुसार 41 to 44 नुसार. ओके. सेक्शन 46 अरेस्ट हाऊ टू बी मेड. कशा पद्धतीने अरेस्ट करायची बाबा? आता
कोड आहे, प्रोसिजरल कोड आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रोसिजर्स आहेत. Arrest how to be made. While making the arrest, the police officer can actually touch or confine the body of such a person. Underline करा, touch or confine the body of such a person. अरेस्ट करताना, अरेस्ट करणं म्हणजेच काय, पकडणं, पकडताना स्पर्श हा होणारच. Who is to be arrested and if that person forcibly resists such attempt to arrest or if he attempts to evade the arrest, then the police officer can use all underline करा, all necessary means or ways to cause such arrest. एखादा आरोपी आहे, त्याच्या शरीराला हात लावायला, त्याला कन्फाईन करायला पोलीस ऑफिसरला अथॉरिटी आहे. पण जर ती व्यक्ती शांतपणे अरेस्ट होऊन घेत नसेल आणि ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, इव्हेड म्हणजे सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असेल, मग पोलीस ऑफिसरला ऑल अरेस्टसाठी जे काही गरजेचं आहे, नेसेसरी मीन्स अंडरलाईन करा, वापरण्याची अथॉरिटी आहे. ओके, पहा कोडमध्ये सांगितलेलं आहे. द पोलीस ऑफिसर इज नॉट अथॉराइज टू कॉज द डेथ ऑफ सच अ पर्सन. फक्त त्याला काय करायचं, त्याला जीवे मारायचं नाही. एस्पेशली व्हेन दॅट पर्सन इज नॉट सस्पेक्टेड टू हॅव कमिटेड एनी सच ऑफेन्स. त्यांनी गुन्हा केलेला नाही, आपण त्याला संशयित म्हणून पकडतो आहोत. विच इज पनिशेबल विथ द डेथ सेंटेन्स ऑर लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, द पर्सन टू बी अरेस्टेड इज अ फिमेल. आता फिमेल असल्यावर काय करायचं, देन अनलेस द सर्कमस्टान्सेस कंपेल्स, गरज असेल तरच, वातावरणच तसं असेल तर, शी कॅन नॉट बी टच ऑर कन्फाईन, तिला टच करता येणार नाही किंवा तिला कन्फाईन म्हणजे बेड्या ठोकता येणार नाही. अँड वेन सच सिच्युएशन इज दॅट सच फिमेल सस्पेक्ट कॅन नॉट अदरवाईज बी अरेस्टेड अनलेस सो टच ऑर कन्फाईन. पहा, भाषा जरी अशी असेल तरी सोपा अर्थ आहे. आणि जर समजा ती सस्पेक्टेड, जिच्यावर आपण संशय घेतो, ती जर स्त्री, तिला तिला टच केल्याशिवाय अरेस्टच करता येणार नाही किंवा तिला ती ऐकणारच नाही आहे, तर अशा वेळेस अरेस्ट मस्ट बी कॉज ओनली थ्रू द फिमेल पोलीस ऑफिसर. अरेस्ट ही कशी केली जायला पाहिजे, फिमेल पोलीस ऑफिसरच्या थ्रू केली गेली पाहिजे. बिसाइड एनी सच फिमेल सस्पेक्ट कॅन नॉट बी अरेस्टेड आफ्टर द सनसेट. सूर्यास्तानंतर फिमेल आरोपीला पकडलं जात नाही. अँड बिफोर द सनराईज, सूर्य उगवण्याच्या आधी आणि सूर्यास्तानंतर म्हणजे रात्रीच्या प्रहरी एखाद्या स्त्री आरोपीला पकडलं जात नाही. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही केसेस हँडल कराल त्यावेळेस हे गरजेच्या गोष्टी आहेत. हाऊएव्हर when there are compelling circumstances, पण पुढे पहा, compelling circumstances ला अंडरलाईन करा, then she can be arrested even during the night hours. ती रात्रीच्या प्रहरी सुद्धा आपण तिला अटक करू शकतो. बट ओनली थ्रू द फिमेल पोलीस ऑफिसर. फक्त तिथं फिमेल पोलीस ऑफिसर असायला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मेल पोलीस ऑफिसर जातात एखाद्याला पकडायला, तेव्हा एक फिमेल पण बरोबर असते. Nevertheless, for such arrest during such female police officer has to be obtained. जर स्त्री पोलीस अधिकारी उपलब्ध होत नसेल तर the prior permission of such a judicial magistrate within whose local jurisdiction such offense is committed or such arrest is to be made. समजा फिमेल ऑफिसर अवेलेबलच नाही आहे, तर अशा वेळेस त्याच्या ज्या मॅजिस्ट्रेटच्या ज्युरिस्डिक्शन खाली तो भाग येतो, त्या मॅजिस्ट्रेटची प्रायर परमिशन तिथं आवश्यक असते. दिस सेक्शन 46 हॅज बीन अमेंडेड बाय द अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2008. हे तुम्ही अमेंडमेंट जर लिहिलं तर तुमचं उत्तर सुप्रीमच होतं. आणि जर तुम्ही ज्युडिशियरीची प्रिपेअर करत असाल किंवा LLMला जाणार असेल, तिथे CRPC वगैरे सारख्या सब्जेक्टमध्ये करणार असाल, तर देअर नीड्स अमेंडमेंट वगैरे असं लिहायचं आहे सगळं. सेक्शन 47 काय बोलतं पहा, सर्च ऑफ प्लेस. सर्च ऑफ प्लेस, कसं आपण जागेचा शोध घेणार आहोत पहा. दिस सेक्शन अथॉरायझेस द पोलीस ऑफिसर टू एंटर इन टू अँड सर्च द प्लेस. या कायद्याने काय केलं आहे, पोलीस ऑफिसरला एका जागी एंटर करून सर्च करण्याची अथॉरिटी दिलेली आहे. दॅट इज हाऊस ऑर बिल्डिंग वेअर इन द सस्पेक्ट
arrested offender has entered. एखाद्या घरामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये जर आरोपी पळत पळत घुसला तर तिथे एंट्री करण्याची अथॉरिटी पोलीस ऑफिसरला आहे. Besides, if any entry of such a place cannot freely be obtained, एंट्री जर फ्रीली ऑब्टेन होत नसेल, then अंडरलाईन करा, the police can even break open the doors or windows of such a house or building. तो दार तोडू शकतो त्या बिल्डिंगची किंवा खिडक्या तोडू शकतो. बट इफ एनी सच अपार्टमेंट इज ॲक्च्युली ऑक्युपाईड बाय एनी पर्दानशीन लेडी, जर तिथे एखादी पर्दानशीन लेडी राहत असेल तर ही कन्सेप्ट तुम्ही शिकलेला असाल, देन द पोलीस मस्ट फर्स्टली यू नोटीस टू दॅट लेडी. जर समजा अरेस्ट करायची असेल तिला तर तिला नोटीस दिलं जातं. टू विथड्रॉ हर सेल्फ फ्रॉम सच अ प्लेस, एखादी पडदानशीन वुमेन असेल तर तिने ती जागा सोडावी याच्यासाठी तिला नोटीस दिलं जातं. अँड देन ओनली द पोलीस कॅन एंटर इन टू सच अ प्लेस, आणि तरच पोलीस काय करू शकतात, तिथं एंट्री करू शकतात. देन ॲज पर द नेक्स्ट सेक्शन 48 ऑफ द for the purpose of arresting any suspected offender, then police officer can pursue, search and follow him at any place throughout the India. Further, the next section 49 mentions that the person who is to be arrested must not be subjected to any more physical restraint than विच इज रिक्वायर्ड. त्याला आपण अटक करतो आहोत पण त्याला फिजिकल रिस्ट्रेंट करायचं नाही, त्याला गरजेपेक्षा जास्त रिस्ट्रेंट करायचं नाही किंवा त्याला बांधायचं नाही. विच इज रिक्वायर्ड फॉर प्रिव्हेंटिंग हिज एस्केप. ओके, तो सुटून जाणार नाही एवढंच त्याला बंधनात ठेवायचं आहे. दस एनी फिजिकल इनकन्व्हिनियन्स लाईक द टाईंग ऑफ हँड्स मस्ट नॉट जनरली बी रिस्टोर्ड to unless it is absolutely necessary for causing such arrest. हँडकफिंग कधी करायचं आहे, जर तो आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे तर. ॲक्च्युली हँडकफिंग करायची गरजही काही ऑफेन्समध्ये पडत नाही. सेक्शन 50 काय बोलत आहे, पर्सन अरेस्टेड टू बी इन्फॉर्म ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. ज्याला अटक केलेली आहे त्याला इन्फॉर्म करायचं आहे की कुठल्या बेसिसवर तुला अटक केली गेली आहे, कुठले ग्राउंड्स आहेत. ॲज सून ॲज द पर्सन इज अरेस्टेड, द पोलीस ऑफिसर हॅज टू communicate immediately to such arrested person about full particulars of the offense. त्यांनी जो गुन्हा केला आहे त्याचे सगळे पर्टिक्युलर्स त्याला द्यायचे, डिटेल्स त्याला सांगायचे आहेत. फॉर विच ही वॉज सो अरेस्टेड. बिसाइड्स अदर ग्राउंड्स ऑफ अरेस्ट मस्ट ऑल्सो बी कम्युनिकेटेड टू सच पर्सन. अदर ग्राउंड सुद्धा त्याच्याशी कम्युनिकेट करायचे आहेत. And where such person arrested is not accused of any non-bailable offense, then police must inform to such a person that he is entitled to be released on the bail, and so he can make arrangement of the sureties for the purpose of bail. समजा तो गुन्हा कसा आहे, बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे, तरी सुद्धा त्याला काय केलं जातं की त्याला सांगितलं जातं, बाबा रे तू तुझा बेल शोध, तू बेलवाल्यांचा म्हणजे तू कॉल करू शकतो, तू लोकांशी कम्युनिकेट करू शकतो जेणेकरून तुला बेल मिळेल. सेक्शन 50A इन्फॉर्मेशन ऑफ अरेस्ट टू नॉमिनेटेड पर्सन. नॉमिनेटेड पर्सन म्हणजे नॉमिनी जे आहेत त्यांना काय करू शकतो आपण, इन्फॉर्म करू शकतो. दिस न्यू सेक्शन हॅज बीन इन्सर्टेड बाय द अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2005. अकॉर्डिंगली, as soon as the person is arrested, the police officer has to immediately give information about such arrest to such of friends or relatives of the person. ज्या व्यक्तीला अरेस्ट झालेली आहे इमिजिएटली त्याच्या नातेवाईकांना ती माहिती कळवायची आहे पोलीस ऑफिसरनी. सो नॉमिनेटेड ऑर टोल्ड बाय हिम. त्यांनी जे सांगितलं त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे की ही व्यक्ती अरेस्ट झालेली आहे. गुमनाम करून अरेस्ट करायचं नाही किंवा पकडून नेऊन डांबून ठेवायचं नाही, तर इन्फॉर्म करायचं आहे फॉर द पर्पज ऑफ गिविंग सच इन्फॉर्मेशन. आफ्टर द अरेस्ट, ॲज सून ॲज द पर्सन अरेस्टेड इज ब्रॉट टू द पोलीस स्टेशन, द पोलीस ऑफिसर मस्ट इन्फॉर्म or tell such person that he has right that
the friends or relatives as so nominated by him to be informed about his arrest. तो आपल्या अटकेबद्दल नातेवाईकांना किंवा मित्रांना सांगू शकतो. हा त्याचा राईट आहे, त्याचा हक्क आहे, हे तुम्ही पोलिसांनी सांगायला पाहिजे. After informing accordingly, the police officer must make an entry, underline करा entry ला, about the fact as to who was so informed in the book kept in the police station for the purpose, and such entry must be made in such a manner as so prescribed by the state government. स्टेट गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीने एंट्री करायला सांगितले ती सगळी एंट्री त्या आरोपीच्या बद्दल, त्याच्या गुन्ह्याबद्दल हे किंवा त्याच्या अटकेबद्दल ही सगळी एंट्री त्या बुकमध्ये करायला पाहिजे, त्या एंट्री बुकमध्ये करायलाच पाहिजे. ओके. फॉर दॅट पर्पज कशासाठी, तर उद्देश त्याला कळावं, त्याच्या नातेवाईकांना कळावं याच्यासाठी. अँड व्हेन सच अरेस्टेड पर्सन इज ब्रॉट बिफोर द मॅजिस्ट्रेट, then it is duty of the magistrate to ask such a person whether the police officer has told him about his right. मॅजिस्ट्रेटची ड्युटी आहे की त्याने विचारायला पाहिजे की बाबा रे, तुला पोलीस ऑफिसरने तुझ्या हक्कांबद्दल सांगितलेलं आहे का. his about his right that his friends and relatives to be informed about his arrest. म्हणजे माहिती पडलेलं आहे का सगळ्यांना. Accordingly, the magistrate has to satisfy himself about the fact whether or not there has been proper compliance of the requirement this under this section 50A. 50A खाली जे काही रिक्वायरमेंट सांगितलेले, जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या पोलिसांनी फॉलो केलेल्या आहेत की नाही, त्या फुलफिल केलेल्या आहेत की नाही, हे सुद्धा मॅजिस्ट्रेटला विचारण्याचा अधिकार आहे. काय काय गोष्टी आहेत. अटक केल्याबरोबर त्याला इन्फॉर्म, पोलीस ऑफिसर स्वतः इन्फॉर्म करेल किंवा त्या व्यक्तीला स्वतःला इन्फॉर्म करायला सांगेल. कुणाला, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या मित्रांना, त्याच्या जवळच्या लोकांना तो इन्फॉर्म करेल की मला अटक झाली आहे. का अटक झाली आहे हे त्याला स्वतःला माहिती असायला पाहिजे आणि का अटक झाली आहे त्याच्या नातेवाईकांना सुद्धा माहिती असायला पाहिजे. मॅजिस्ट्रेटची ड्युटी काय आहे, जेव्हा मॅजिस्ट्रेट समोर एखादा आरोपी येतो किंवा एखादा पोलीस ऑफिसर त्याला पकडून आणतो तर अशा वेळेस त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून दिली गेली आहे किंवा नाही, इन्फॉर्मेशन देण्याचा जो त्याचा हक्क आहे आपल्या मित्रांना किंवा रिलेटिव्हजला तो बजावला गेलेला आहे की नाही याची चौकशी कोण करेल, मॅजिस्ट्रेट करेल. अंडर सेक्शन 50A खाली कोडमध्ये स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, अख्खी प्रोसिजर सांगितली आहे, व्हॉट टू डू इन कोर्ट. ओके. सेक्शन 51 काय बोलतो पहा. सर्च फिजिकल ऑफ पर्सन अरेस्टेड. After the arrest, the police officer can make a search of such an arrested person for the purpose of checking and taking away all those articles or belongings which were carried by such a person with him. त्याच्याकडच्या सगळ्या वस्तू काढून घेण्याचा अधिकार पोलीस ऑफिसरला. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मूव्हीजमध्ये पण पाहतो आपण की आरोपी अटक होताना सगळ्या वस्तू जमा, अगदी पेन सुद्धा जमा करून जातो आणि परत येताना तो घेतो, प्लस तिथला त्याने काम केलं त्याचा रोजगार पण त्याला मिळतो. ओके. मोस्ट ऑफ द जुन्या मूव्हीजमध्ये हे कॉमन दृश्य असायचं. सो त्याच्याकडे जे जे आहे ते सगळं काढून घेण्याचा अधिकार, पण ते सेफ ठेवण्यासाठी, काढून घेण्याचा म्हणजे स्वतःसाठी घेण्याचा अधिकार नाही, काढून घेऊन ते सेफमध्ये ठेवण्याचा अधिकार आहे, पोलीस ऑफिसर करू शकतो. वेअर कॅरीड आफ्टर रिमूव्हिंग ऑल सच आर्टिकल्स इट मस्ट बी केप्ट इन द सेफ कस्टडी and its receipt must be given to such a person arrested by the police officer. त्याच्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू होत्या याची रिसीट द्यायची आहे त्याला की तुझ्याकडून आम्ही काय काय घेतलेले आणि तुला आम्ही काय काय परत करायला बांधील आहोत. However, while making such search, the police must not remove from the body a person of arrested necessary wearing, that is apparels or clothes. त्याचे जे छोटे कपडे आहेत किंवा त्याचे जे लज्जारक्षणासाठी जे कपडे आहेत ते रिमूव्ह करण्याचा अधिकार मात्र पोलीस ऑफिसरला नाही. सो अँड वेअर सच पर्सन इज अ फिमेल देन सच अ सर्च मस्ट बी मेड बाय द फिमेल पोलीस ऑफिसर विथ स्ट्रिक्ट रिगार्ड ऑफ डिसेन्सी. डिसेन्सी आहे तिचा आत्मसन्मानाला धक्का न लावता तिचं सर्च केलं जावं. सेक्शन 52 काय सांगते. स्टेट दॅट if the person arrested is having with him
एनी ऑफेन्सिव्ह वेपन्स, त्याच्या हातात काहीतरी ऑफेन्सिव्ह वेपन्स आहेत, हत्यार आहेत, then the police officer can take away the same from such a person and then it must have to be delivered to the court. त्याच्या हातातून घ्यायचं आणि कोर्टाला डिलिव्हर करायचं आहे. सेक्शन 53 पाहूया. एक्झामिनेशन ऑफ अक्यूज बाय मेडिकल प्रॅक्टिशनर ॲट रिक्वेस्ट ऑफ पोलीस. ओके, हे आपण पुन्हा अक्यूजच्या अधिकारांमध्ये पाहणार आहोत की राईट टू त्याचं एक्झामिनेशन करण्याची अथॉरिटी पण कुणाच्या रिक्वेस्टने, अक्यूजच्या रिक्वेस्टने. When any person is arrested to accusation of committing any offense of such a nature that there are grounds for believing that and the examination of his person, that is body, would afford the evidence as to commission of such offense, then he can be physically examined by a registered medical practitioner. जर त्याच्या बॉडीमध्ये ड्रिंक घेतलेला आहे, अशा वेळेस फिजिकली त्याचं चेकिंग करणं आवश्यक आहे. However, for that, such a police officer who is not below the rank of सब इन्स्पेक्टर, अंडरलाईन करा, सब इन्स्पेक्टरला त्याचे रँक असायला पाहिजे, तो सब इन्स्पेक्टर तरी असायला पाहिजे, हॅज टू मेक अ रिक्वेस्ट टू सच अ मेडिकल प्रॅक्टिशनर अँड इफ सच अक्यूज पर्सन अटेम्प्ट्स टू रेजिस्ट सच एक्झामिनेशन then necessary force can be applied upon him. जर अशी व्यक्ती आहे तिने रेजिस्ट केलं की माझं काही घ्यायचं नाही, मला मी मेडिकल चेकअप करणारच नाही, तर मात्र त्याच्यावर फोर्स अप्लाय केला जातो. When such person arrested, if is a female, then such examination must have to be made by the female medical practitioner. कधी कधी ड्रग्ज घेतलेले असतात, कधी दारू पिल्ले असतात, कधी काही पितात लोक, तर अशा वेळेस मेडिकल प्रॅक्टिशनरकडून त्याची चेकिंग करणं आवश्यक आहे. बिफोर त्याला जेलमध्ये टाकण्याच्या आधी, त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्याच्या आधी तो रिपोर्ट असायला पाहिजे की ही इज अ ड्रंकन पर्सन, त्यांनी दारू पिलेला आहे, त्यांनी ड्रग्ज घेतलेला आहे, तो नशेच्या अंमलाखाली आहे, किंवा त्यांनी बाकी काही पिलेलं वगैरे आहेत, हे सगळं मेडिकल प्रॅक्टिशनर चेक करतो. पण त्यांनी जर फोर्स अप्लाय केला, त्यांनी जर नकार दिला तर त्याच्यावर फोर्स अप्लाय करायला अथॉरिटीज आहेत. आणि फिमेल असेल तर फिमेल मेडिकल प्रॅक्टिशनरच काय करू शकते, मेडिकल प्रॅक्टिशनर पाहिजे तिथं कंपल्सरी. हिअर सच मेडिकल एक्झामिनेशन इन्क्लूड्स द एक्झामिनेशन ऑफ ब्लड स्टेन, सीमेन, स्वेट, हेअर सॅम्पल, nail clipping, etc. And such examination can be conducted by using modern scientific technique, including the DNA profiling and other tests, as such medical practitioner thinks necessary in that case. पाहायच्यासाठी आता एक बिल पास झालेलं आहे, त्या बिलविषयी माहिती आपण नंतर पाहूया. पण त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की इथं ब्लडचं, आता इथे काय सांगितलेलं आहे पहा, की ब्लड सॅम्पल घेऊ शकतो, किंवा सिमेंट घेऊ शकतो, घाम घेऊ शकतो, हेअरचे सॅम्पल घेऊ शकतो. तसंच या आत्ता जे नवीन हे पास झालेलं आहे, म्हणजे बिल पास झालेलं आहे, अजून त्याचा ॲक्ट बनलेला नाही, पण बिलचं आपण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये पाहूया. ओके, देन सेक्शन 53A तुम्ही पण पाहिजे तर शोधा, 2022ला हे बिल पास झालेलं आहे. यू कॅन ॲड दॅट पॉईंट हिअर ऑल्सो. सो सेक्शन 53A, मेडिकल एक्झामिनेशन ऑफ पर्सन अक्युज्ड ऑफ रेप झालेला आहे, मग अशा वेळेस मेडिकल एक्झामिनेशन करणं आवश्यक आहे. वेन एनी पर्सन इज अरेस्टेड ऑन accusation of committing the offense of rape or attempt to commit rape, and there are grounds for believing that an examination of his person, that is body, would afford the evidence as to commission of such offense. पहा, रेप केसमध्ये मात्र कंपल्सरी हे करतातच, कारण तिथे आरोपीचे शरीराचे पुरावे घेतल्याशिवाय आरोप सिद्ध करताच येत नाही. देन ही कॅन बी फिजिकली एक्झामिन, अशा त्याचं फिजिकली एक्झामिनेशन केलं जातं. ओके, हाऊएव्हर सच एक्झामिनेशन मस्ट हॅव टू बी मेड बाय सच अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हू इज एम्प्लॉईड इन द गव्हर्नमेंट. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरला अंडरलाईन करा, जो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करतो, और इन एनी हॉस्पिटल रन बाय लोकल अथॉरिटीचा चालेल. Then this section has been inserted by the Amendment Act of 2005. Okay. Section 54 काय सांगतं, examination of person arrested by medical officer. When any person is arrested, then he shall be examined by the medical officer
who is in the service of central government. Central government ला अंडरलाईन करा. आफ्टर एक्झामिनेशन ही मस्ट प्रिपेअर द रिपोर्ट. त्या रिपोर्ट प्रिपेअर करणं आवश्यक आहे. मेन्शनिंग दॅरिन, काय मेन्शन करायचं आहे त्याच्यामध्ये? द मास ऑफ व्हायलन्स और इंजुरीज विच आर देअर अपॉन बॉडी ऑफ सच अ पर्सन अरेस्टेड. त्याच्या अंगावर मारलेल्या खुणा आहेत का, त्याला किती लागलेलं आहे, किंवा त्याला काय त्याच्या शरीरावर काही खुणा आहेत का, ते सगळं रिपोर्ट करावं लागेल. अँड द कॉपी ऑफ सच रिपोर्ट मस्ट गिव्हन टू अरेस्टेड पर्सन और अँड अ कॉपी ऑफ सच अ रिपोर्ट must be given to arrested person or nominee for that behalf. Here, a medical examination under this section 54 is generally made for the benefit of the person arrested. बेनिफिटसाठी, त्याच्या बेनिफिटसाठी, कारण पोलिसांनी किती मारले, काय मारले, कशा खून अरेस्ट केल्याबरोबर त्याच्या अंगावर काही जखमा खुणा आहेत का हे पाहिलं जातं. कशासाठी? कारण पोलीस त्याला मारल्यानंतर त्याचं मग दोन्ही मिक्स होऊ नये. ऑलरेडी पोलिसांनी त्याला मारलंय की नाही हे पण कळावं मॅजिस्ट्रेटला याच्यासाठी. सो दॅट ही